नमस्ते मित्रांनो, बऱ्याच वेळा आता फायनान्सचं काम करत असल्यामुळे खूप लोक म्हणतात की इन्व्हेस्ट करायला पैशाच्या बाबतीत बऱ्याच अडचणी येतात. इच्छा खूप आहे पण धंदा खूप कमी झाला आहे, खूप कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशन असल्यामुळे आम्हाला ते काही करता येत नाही. तर ॲक्च्युअली यामध्ये काही गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे आणि काही गोष्टींवर काम करत असताना लक्षात असं आलं की 3 प्रकारची लोक असतात. एक प्रकारचा जो पहिला व्यक्ती जो असतो ते त्याला जेवढं काम सांगितलंय, मग तो व्यवसाय करत असून दे किंवा नोकरी करत असून दे, त्याला जेवढं काम सांगितलंय त्याच्यापेक्षा थोडं काम कमीच करतो. दुसऱ्या प्रकारचा व्यक्तिमत्व जो असतो त्याला जेवढं काम सांगितलंय त्याच्यापेक्षा तो थोडंही काम जादा करत नाही, पण जेवढं सांगितलंय तेवढं मात्र पूर्ण करून टाकतो. आणि तिसऱ्या प्रकारचा जो व्यक्ती असतो त्याला जेवढं काम सांगितलंय तेवढं काम तो पूर्ण करतोच, पण त्याच्यापेक्षा सरप्लस थोडंसं काम करून देतो. आणि तुम्ही विचार करा की जर तुम्हाला विचारलं ह्या 3 पैकी कोणता व्यक्ती तुम्हाला आवडेल, तर तुम्ही ऑब्व्हियसली म्हणणार की तो शेवटचा जो 3 नंबरचा आहे, की ज्याला काम जेवढं सांगितलंय त्याच्यापेक्षा थोडंसं काम जादा करून देणारा. मग जर या व्यक्ती सगळ्यांना आवडत असतील तर त्याला कधीच मरण नाहीये. पण अशा व्यक्तींची संख्या फक्त 5 ते 10% आहे. आणि बघितलं तर जर तिथं 5 ते 10%च आहे तर कॉम्पिटिशन कुठे आहे? मग अजिबातच नाही. बघा, जर तुम्हाला मी विचारलं तुम्हाला एखादा चांगला प्लंबर मिळतो का, तर तुम्ही म्हणता नाही. तुम्हाला मी म्हणलं एखादा चांगला इलेक्ट्रिशियन मिळतो का, तर तुम्ही नाही म्हणता. तुम्हाला एखादा बांधकाम चांगला करणारा मिळतो का म्हणला तर तुम्ही म्हणता नाही. कित्येक वेळा तुम्ही एखादा चांगला डॉक्टर पण नाहीये म्हणता, किंवा चांगला इंजिनियर नाही मिळत म्हणता, चांगला कपडे दुकानदार मिळत नाही म्हणता. म्हणजे ह्याचा अर्थ काय की तुम्हाला नेहमीच वाटतं की चांगला मिळत नाही. मग हे जातात कुठं चांगली लोक? तर ऍक्च्युअली ही चांगली लोक 5 ते 10%च आहेत आणि ती आपल्याला सापडत नाहीयेत. पण मी तसा बनू शकत नाही का? मी जर तसा बनलो तर ते जर मला बनायचं असेल, त्या 5 ते 10%मध्ये जर यायचं असेल तर एकच पर्याय, आणि तो म्हणजे तुम्हाला कसल्याही परिस्थितीत जेवढं काम तुम्हाला सांगितलं गेलंय किंवा जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा तुम्हाला देता आलं पाहिजे. आता यामध्ये तुम्हाला काही शंका असू शकतात की मी व्यवसाय असा करतोय की ज्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा काय देऊ शकत नाही. तर त्याच्या रिलेटेड तुम्ही त्याला एक्स्ट्रा पाणी देऊ शकता, एक्स्ट्रा चहा देऊ शकता, एक्स्ट्रा सर्व्हिस देऊ शकता, चांगली कॅरी बॅग देऊ शकता जी फ्री ऑफ कॉस्ट द्यायची आहे तुम्हाला, नाहीतर कॅरी बॅगचे पण पैसे मागितले जातात. किंवा त्यांना छान पद्धतीने तिथलं ऍटमॉस्फिअर देऊ शकता. ह्याच गोष्टी घडल्या पाहिजे. याचबरोबर अजून 3 गोष्टींच्या स्किलवर काम केलं पाहिजे. बेसिकली ज्या गोष्टींची गरज कधीच संपणार नाही अशा 3 गोष्टींचं स्किल तुम्हाला वाढवता आलं पाहिजे. एक पहिलं स्किल म्हणजे पीपल हँडलिंग स्किल. म्हणजे ज्यावेळी तुमची ग्रोथ व्हायला लागेल त्यावेळी ग्रोथ होण्याच्या अगोदर तुमच्याकडे टेक्निकल स्किलची खूप गरज आहे, कारण ज्ञानाची गरज आहे. पण ज्यावेळी तुमचं ज्ञान चांगलं झालेलं असेल आणि तुम्ही एका सर्टन लेवलला सेटल झालेला असाल त्यावेळी तुम्हाला कामगारांकडनं ते करून घेण्याची स्किल यायला पाहिजे. म्हणजेच काय, तर पीपल हँडलिंग स्किल. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्याकडं 90% टेक्निकल स्किल असेल तर 10% पीपल हँडलिंग स्किल असेल तर भागतं. पण जसं जसं तुम्ही ग्रो व्हायला लागाल त्यावेळी तुमच्याकडे टेक्निकल स्किल 20-30% जर राहिलं तरी चालेल, पण तुमच्याकडं पीपल हँडलिंग स्किल 70-80-90% जावं लागेल. सगळी गोष्ट तुम्ही करायची गरज नाही, पण पीपलला हँडल करायची स्किल तुमच्याकडे यावी लागेल. हे पहिलं स्किल. दुसरं स्किल आहे ते म्हणजे मॅनेजमेंट स्किल. म्हणजे त्यामध्ये काय की तुम्हाला समोरच्याला कन्व्हिन्स करण्याचं स्किल यायला पाहिजे, त्याचबरोबर सेल करण्याचं स्किल यायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जे काही नवीन गोष्टी घडतायत किंवा त्या रिलेटेड काही आयडियाज मी वापरू शकतोय, निगोसिएशन करू शकतोय, इन्फ्लुएन्स करू शकतोय, त्याचं स्किल तुम्हाला वाढवावं लागेल. म्हणजेच याला आपण म्हणायचं मॅनेजमेंट स्किल. एक पहिलं स्किल जे आहे ते पीपल हँडलिंग स्किल, दुसरं स्किल आहे मॅनेजमेंट स्किल, आणि तिसरं स्किल जे आहे ते म्हणजे प्रायोरिटी स्किल. बऱ्याच वेळा आपल्या प्रायोरिटीज चुकीच्या असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा आपण म्हणतो मला वेळच नाही. म्हणजे आपण गल्ल्यावर बसलेलो असतो आणि जे कॅशियरचं काम आहे पैसे मोजायचं ते काम करण्यात आपली एनर्जी घालवतो. त्याऐवजी आपण आपली एनर्जी
मी नवीन बिझनेस कसा करू शकतो किंवा या बिझनेसमध्ये नवीन आयडियाज कशा इम्प्लिमेंट करू शकतो यावर मी स्किल डेव्हलप केलं पाहिजे. आणि जर मी माझ्याकडे फ्री टाइम असेल तरच ते स्किल मी डेव्हलप करू शकतो. त्यामुळे एक लक्षात घ्या की एक तर कॉम्पिटिशन खूप नाहीये, कॉम्पिटिशन 10%च आहे. जर 10% 5 ते 10%च आहे तर तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे ते 5 ते 10%मध्ये जर मला जायचं असेल तर मला कसल्याही परिस्थितीत जेवढं काम सांगितलंय त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काम देता आलं पाहिजे करून. हे पहिला पार्ट. दुसरा पार्ट जो आहे त्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टींचं स्किल जे कधीच संपणार नाही, जे आयुष्यात कधी बंद होणार नाही, अशा 3 गोष्टींचं स्किल शिकावं लागेल. एक पीपल हँडलिंग स्किल, दुसरं मॅनेजमेंट स्किल आणि तिसरं प्रायोरिटी स्किल. मला वाटतंय तुमच्या शंका बऱ्याचशा निरसन झाल्या असतील. तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून या जर गोष्टी तुम्हाला आल्या तर कोणीही रोखू शकणार नाही. त्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा जो राहिला तो हा की तुम्ही सक्सेसफुल पण झाला हे वरचे स्किल तिन्ही मिळवल्यानंतर, पण ते सक्सेसफुल झालेला सक्सेस जर टिकवून ठेवायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला पाळावी लागेल आणि ती म्हणजे कॅरेक्टर. तुम्हाला तुमचं चरित्र प्रचंड चांगल्या पद्धतीने जपावं लागेल. जर तुम्ही कॅरेक्टर जपलं तरच हे वरचा सगळा जो गोष्टी आहेत जे 10% मध्ये तुम्ही पोहोचलाय किंवा ह्या 3 स्किल डेव्हलप करून तुम्ही तुमचा बिझनेस वाढवलाय तो टिकवून ठेवायला कॅरेक्टरही तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याकडेही लक्ष द्या. थँक्यू.